राम राम मंडळी, आत्मा मालिक राम कृष्ण हरी. ओम गुरुदेव सर्वांना. प्रथमतः पांडुरंग परमात्म्याला वंदन करून सद्गुरु विश्वात्मक माऊली आणि विश्वातील सर्व साधू संत व वारकरी संप्रदायाला नतमस्तक होऊन आजच्या 46व्या भागाला प्रारंभ करत आहे. स्पर्श परिसाचा या धार्मिक यूट्यूब चॅनलमध्ये मी सद्गुरू भक्त कांचन आपणा सर्वांचे स्वागत करत आहे. या धार्मिक व्हिडिओला आवर्जून लाईक, शेअर, सबस्क्राईब करून कमेंट करत चला पुढील अनमोल भाग स्वानुभवण्यासाठी. आजचा सुविचार आहे, सुख दुःखाच्या चौकट्या आणि जन्म मृत्यू यांच्या सीमा असलेला सारीपाट म्हणजेच जीवन होय. सुख दुःखाच्या चौकट्या आणि जन्म मृत्यू यांच्या सीमा असलेला सारीपाट म्हणजेच जीवन होय, आयुष्य होय. जय हरी. आणि आजचा सुंदर असा विषय आहे, काय होते देवावर निष्काम प्रेम केल्यामुळे. पहा, काय होते देवावर निष्काम प्रेम केल्यामुळे. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, आनंदले मन प्रेमे पाझरती लोचन. आनंदले मन प्रेमे पाझरती लोचन. याचा अर्थ असा आहे भक्तजन हो, देवावर भक्ताचे इतके प्रेम असावे की देवाची आठवण येताच मनाला आनंद होऊन, स्वानंद होऊन, देवभेटीसाठी मन भरून येऊन, प्रेमे पाझरती लोचन, डोळे भरून सुद्धा आले पाहिजेत अश्रूने. आणि ते अश्रू अनावर जेव्हा होतात भक्ताचे देवासाठी, यालाच तर निस्वार्थ आणि निष्काम भक्तीचे, देवावर भक्ताचे असणारे सत्य प्रेम असे म्हटले गेलेले आहे. मग इथे एक प्रश्न निर्माण होतो, भक्तजन हो, की तुम्ही देवावर खरे प्रेम करता का? तर हो, जो मानवी जीव देवाचा खरा भक्त आहे ना, तो देवावर नितांत प्रेम करतो. म्हणजेच खरे काय आहे तर देवाने प्रथम आपल्यावर प्रेम केले म्हणून आपण त्याच्यावर प्रेम करतो. देवानंच ती सद्बुद्धी आपल्याला दिली असल्याने हे अनमोल प्रेम भक्ताला देवावर करावेसे वाटते. उदाहरणार्थ, आपल्याला राहण्यासाठी त्याने ही सुंदर अवर्णनीय पृथ्वी निर्माण केली, निसर्ग निर्माण केला, आपल्या सर्व गरजा पूर्ण होण्यासाठी सर्व गोष्टींची पूर्तता करून दिली व या गरजा पूर्ण करण्यासाठी त्याने आपल्यासाठी सर्व साधनांची निर्मिती करून ठेवलेली आहे. एवढेच नाही तर प्रार्थनेद्वारे, भक्तीच्या प्रेमाद्वारे त्याच्याजवळ जाण्याचे आमंत्रणही तो आपल्याला नामाद्वारे देत असतो, ध्यानाद्वारे देत असतो. हे लक्षात घ्या. आपण जर भगवंताची मनापासून भक्ती केली तर तो देव नक्कीच आपुले म्हणजेच भक्ताचे ऐकतो आणि स्वतःही किंवा इतर पवित्र आत्म्यांद्वारे आपली अनेक कामेही करून घेतो. हे भक्ताला स्वानुभवाने त्या भक्तीला प्राप्त झाल्यावर समजते. म्हणजे जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, हेच थोर भक्ती आवडते देवा, संकल्पावी माया संसाराची. म्हणूनच निस्वार्थपणे प्रभू परमात्म्यावर प्रेम करा आणि आनंदी समाधानी राहून भक्ती करा. परंतु देवाच्या प्रेमाचा लाभ घेणे वा ना घेणे हे या अनमोल आयुष्यात सर्व आपल्या विचारांवर अवलंबून आहे. म्हणजेच काय तर देवावर प्रेम करणे म्हणजे नक्की काय तर भक्तजन हो, देवावर प्रेम करणे म्हणजे देवाला जसे आवडते तसे सत्य आचरणात जीवन जगणे म्हणजेच देवावर प्रेम करणे. देवभक्तीचा कार्याद्वारे समाजामध्ये प्रसार करणे म्हणजे सुद्धा देवावर प्रेम करणे होय. देव व भक्त यांच्यातील महत्त्वाचा संबंध म्हणजे प्रेम होय. देव सर्वांपेक्षा भक्तावर जास्त प्रेम करतो व भक्तही देवावर हृदयातून प्रेम करतो. अशी देव आणि भक्त या प्रभू प्रेमाची अनंत उदाहरणे आपणास ज्ञात आहेत. पुढे एखाद्या व्हिडिओमध्ये आपण या गोष्टी पाहणार आहोत.
आणि अनंत भक्तांना स्वानुभवही आलेला आहे की देवाने भक्तासाठी कशा आणि कितीतरी गोष्टी केलेल्या आहेत. कारण परमात्मा सर्वांचा पिता असल्यामुळे साहजिकच अनंत रूपाचे हे सार, अनंत तीर्थांचे माहेर, अनंत रूपाचे हे सार, अनंत तीर्थांचे माहेर, अनंत अनंत अपार, अनंत अनंत अपार, असा हा प्रभू परमात्मा परमेश्वर चराचर व्यापून आहे, सर्वांवर प्रेम करतो. पण यामध्ये सुद्धा प्रेमाचे 3 प्रकार आहेत बरं. सामान्य प्रेम, विशेष प्रेम, अतिविशेष प्रेम. यापैकी अतिविशेष प्रेम देवासाठी भक्ताकडे असावे. प्रेम म्हणजे नक्की काय? तर प्रेम म्हणजे शुद्ध भाव, माया, ममता, सुख, आनंद व समाधान स्वानुभवण्यास येणारी भक्ताची मनस्थिती आहे. प्रत्येक भक्तास ती भक्तीच्या भावानुसार प्रेम हे स्वानुभवण्यास मिळते. म्हणजेच मज काही मागणे नाही आता, हे भगवंता मज काही मागणे नाही आता, फक्त मला काय पाहिजे तर तूच पाहिजे भगवंता. अशी अतिविशेष प्रेमभक्ती होय. भक्ती करण्याचे नवविधा प्रकार आहेत. भक्ती असे आवडीप्रमाणे आपण करू शकतो. कोणी सांगतं मूर्तीपूजा करा, कोणी सांगतं ध्यान करा, नाना प्रकार आहेत. परंतु आपल्या अंतरात्म्याला जी भक्ती करणं सोपं वाटतं, सुखमय वाटतं, तीच भक्ती आपण करावी. म्हणजेच कोणाला ध्यान, नाम, मौन, तर कोणाला हरिपाठ म्हणणे, ऐकणे, भजन गायन करणे, श्रवणाचा आनंद घेणे, ऐकणे, तप साधना करणे, कीर्तन श्रवणाचा आनंद घेणे, ऐकणे, आत्मा मालिक ध्यान मार्गाने अनुभवणे, कीर्तन, प्रवचन, कथा, भागवत ऐकणे, सांगणे, अशा प्रकारे विविध प्रकारे ही भक्ती आवडत असते. आणि देव भेटीसाठी ही भक्ती जर केली गेली तर मग मात्र या भक्तीला जीवनामध्ये, जगामध्ये तोडच नाही बरं भक्तजन हो. जय हरी. परंतु इथे अनंत भक्तांचा अनुभव सांगत आहे की भक्ताने गुरु करणे आवश्यक आहे. पण मरका गुरु आणि रडका चेला. भक्तजन हो, लक्ष देऊन ऐका. मरका गुरु आणि रडका चेला कधीही नसावा, ही भक्ती न केलेली बरी अशी आहे. इतकेच मग गुरुमार्गाने जर पुढे पुढे आपल्याला भक्ती दृढ होत गेली, आपल्याला ते जाणवलं, स्वानुभवलं, तर मग नराचा नारायण होण्याचे सामर्थ्य याच भक्तीमध्ये आहे बरं. आणि हे अनुभवास येते. म्हणून भक्तजन हो, देवावर निर्मळ मनाने प्रेममय भक्ती कराल तर विश्वातील सर्व भौतिक माणसे सुख, शांती आणि समाधानाला प्राप्त होतील. आणि हे खरे आहे, असे झाल्याशिवाय राहणार नाही. आणि मग पहा, देवाचे अखंड प्रेम हे भक्ताला जर पाहिजे असेल आणि ते प्रेम जर प्राप्त झालं तर भक्तामध्ये चांगुलपणा, दयाळूपणा, विश्वासूपणा, दया, दान, धर्म, परोपकार या सर्व गोष्टींना हा भक्त प्राप्त होत जातो. म्हणजेच देवभक्तीचा जो अमृतरस आहे ना, तो निराकार प्रभू प्राप्त होण्यासाठी जर आपण त्याचा वापर केला आणि तशी भक्ती केली तर त्या भक्तीने अमृत प्राशन होण्यासाठी सुद्धा आणि ईश्वर प्राप्ती होण्यासाठी, अमृतमय जीवन बनवण्यासाठी अशा भक्तीचा कृपा आशीर्वाद परमेश्वर आपल्याला दिल्याशिवाय राहणार नाही. पहा, आपल्याला नेहमी वाटतं की आपलं आयुष्य 100 वर्षे म्हणजे 100 वर्षे यायला खूप वेळ आहे. पण असं नाही हो. लक्षात घ्या मला काय सांगायचे. आयुष्य खातो काळ सावधान. इहलोकीचा हा देह, इहलोकीचा हा देह, देव इच्छिता ती पाहे, देव इच्छिता ती पाहे,
पुढे पहा तुकोबाराय म्हणतात, धन्यामी जन्मालो, धन्यामी जन्मालो, दास विठोबाचे झालो, दास विठोबाचे झालो, दास विठोबाचे झालो, दास विठोबाचे झालो. अहो, इहलोकीचा हा देह या पृथ्वीवर जन्म घेण्यासाठी, अवतार घेण्यासाठी देवसुद्धा इच्छा करत आहेत. मग आपण किती भाग्यवान आहोत की आपल्याला जन्म मिळाला या भूतलावर, त्यातल्या त्यात या महाराष्ट्र भूमीत. मग आपण कसं वर्तन केलं पाहिजे, कसं हे मानवी जीवन अनमोल घडवलं पाहिजे, हे आपण आता एका दृष्टांताद्वारे पाहणार आहोत. पहा, एका शहरामध्ये एक पंडित राहत होता. आपण सावकारसुद्धा म्हणू शकतो याला. आणि तो अत्यंत तरबेज असल्यामुळे व्यवहाराला त्याच्याकडे लोक आपल्या पुढील कामासाठी पैसे ठेवत असायचे, व्याजाने ठेवायचे आणि नंतर व्याजासहित घ्यायचे. तर एकदा एका माणसाची मुलगी 8 वर्षाची होती. त्यानं विचार केला की आता काय करावं, आपल्याकडे आता 10,000 रुपये आहेत. मग हे आपण जर तिथे व्याजाने ठेवले तर 8 वर्षाची मुलगी 18 वर्षाची झाल्यानंतर तिच्या लग्नासाठी हे पैसे कामा येतील. आणि पहा, त्यानं सावकाराकडे पैसे विश्वासावर ठेवले, त्या पंडिताकडे विश्वासावर पैसे ठेवले आणि कोणत्याही प्रकारची लिखापडी केली नाही. आणि पुढे 10 वर्षाचा काळ लोटला, मुलगी 18 वर्षाची झाली, मुलीचे लग्न ठरवले आणि विश्वासाने हा मनुष्य या दुकानदाराकडे, सावकाराकडे पैसे मागण्यासाठी आला. आणि तेव्हा मात्र हा सावकार उलटून पडला की मला तरी बाबा काही आठवत नाही आणि माझ्याकडे हे पैसे तुझे नाहीत. आणि हा मनुष्य खूप दुःखी झाला आणि मग तो राजाच्या कानावर त्यानं ही बातमी घातली. आणि मग तो तिथे गेला. राजास दया आली. राजाने त्यास सांगितले, अहो तुम्ही एक काम करा, मी सांगतो तसं करा. माझी मिरवणूक उद्या या शहरातून नेहमीप्रमाणे निघणार आहे. आपण चांगले कपडे घालून त्या सावकाराच्या घरासमोर जाऊन उभे राहावे आणि मग बघू आपण काही करता येते का, काही होतंय का. आणि मी तिथे आल्यानंतर जो तुम्हाला हार दिला जाईल आधीच मोठा गुलाबाचा, तो हार मला घाला आणि त्यावेळी मी एक युक्ती करतो. आणि दुसरा दिवस उजडला. ह्या मनुष्यास प्रश्न पडला, चिंता वाटली की आता मुलीचे लग्न कसे करायचे. आणि दुपारची वेळ झाली, राजाची मिरवणूक निघाली आणि वाजत गाजत ती मिरवणूक सावकाराच्या घरासमोर आली. आणि तिथे आल्यानंतर त्या मनुष्याने राजास तो गुलाबाच्या मोठा फुलांचा हार होता, तो राजास घातला. आणि हे जेव्हा त्या सावकारानं पाहिलं तेव्हा त्यानं राजास नमस्कार केला, या मनुष्यास नमस्कार केला आणि म्हणाला, तुम्ही थांबा आणि मी तुम्हाला ते हिशोबाच्या वह्या पाहतो आणि तपासून काय होईल ते हिशोबाने देतो. तेव्हा मात्र त्याला लगेच आठवलं, कारण राजाचा त्या गरीब मनुष्याशी संबंध आला आणि त्याला पैसे आठवले. आणि त्या 10,000 रुपयाची झालेली पूर्ण रक्कम त्यानं या मनुष्यास दिली. आणि त्याचबरोबर 1,000 रुपये त्यानं आहेर म्हणून केला. आणि असे मिळून त्यानं 26,000 रुपये त्या मनुष्याजवळ दिले. मग आता पहा, जर सावकाराला तो मनुष्य राजाच्या सोबत दिसला म्हणून त्यानं एवढं मदत केली, मदत म्हणण्यापेक्षा जे खोटं बोलत होता ती गोष्ट त्यानं सत्यात उतरवली आणि त्या मनुष्याच्या कष्टाचे पैसे दिले. मग भक्तजन हो, सामान्य माणसाचा जर राजाशी संबंध आला तर जीवनात एवढं सुख येतं, आनंद येतो. तर मग आपला देवाशी संबंध आला, साधू संतांशी संबंध आला तर विचारांच्या पलीकडे याची देही याची डोळा, भोगी जे मुक्तीचा सोहळा, असे जीवन आपले होऊन जाईल. हरि भक्ति के 3 गुण, हरि भक्ति के 3 गुण, हर कोई लागे पाव, खाने को मिष्टान्न मिले, आखिर वैकुंठ को जाओ.
याचं सार आहे. श्रेष्ठ भक्ताची भक्ती जशी देवाला अतिप्रिय आहे, तसंच उदाहरण पहा. भक्त सुदामा आणि भगवान श्रीकृष्ण हे भक्त मैत्रीचे अजरामर प्रेम होय. तसेच नितांत आणि निस्वार्थ प्रेम फक्त आपले आई वडील, आपले जीवाचे नातेवाईक, साधू संतच आपल्यावर करू शकतात. आणि म्हणून देवाला जे जीवन आवडतं ते निर्मळ जीवन जगा, निर्मळ मनाने देवावर प्रेम करा आणि त्या कृपेला प्राप्त व्हा. जय हरी. धन्यवाद. स्पर्श परिसाचा या धार्मिक यूट्यूब चॅनलमध्ये मी आपणा सर्वांना धन्यवाद देते की आपण व्हिडिओ ऐकला त्याबद्दल. या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करून व्हिडिओ आपण कुठून पाहतात हे सांगाल तर मला प्रेरणा मिळेल. जय हरी. सर्व सदस्य भक्तांना कोटी कोटी प्रणाम. आत्मा मालिक कृष्णं वंदे जगद्गुरु. जय शिवराय. राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी, राम कृष्ण.